नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षसंपदा वाचवण्यासाठी सर्वसामान्य नाशिककर एकीकडे मैदानात उतरलेत, तर दुसरीकडे आता लहान मुलं देखील या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्रात असल्याचं बघायला मिळतंय। वेगवेगळ्या शाळांमधले हे चिमुकले जे आहेत ते आपल्या हातांमध्ये फलक घेऊन या ठिकाणी झाडं वाचवा, वनसंपदा वाचवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा पद्धतीचे हे सगळे बॅनर घेऊन या ठिकाणी तपोवनामध्ये आलेले आहेत। खरं तर तपोवनातली ही 1800 झाडांची वनसंपदा जी आहे तिला कुठल्याही प्रकारे धक्का लागू नये यासाठी सिने अभिनेते असतील, राजकीय मंडळी असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वयोगटातले सगळे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील हे मैदानात उतरलेले असताना आता महापालिका प्रशासनाकडून या झाडांचं पुनर्रोपण करण्यासाठी काही मशिनरी विकत घेण्याचा घाट जो आहे तो घातला जातोय। पर्यावरणप्रेमींचा त्यांना विरोध आहे। हे संपूर्ण आंदोलन ज्यांनी केली ती रोहन देशपांडे आपल्यासोबत आहेत। रोहन, खरं तर महापालिकेच्या वतीनं आता नवीन एक प्रयत्न असा केला जातोय की या सगळ्या झाडांचं पुनर्रोपण करण्यासाठी त्या ठिकाणी नवीन काही मशिनरी खरेदी करण्याचा प्रयत्न आहे, काय सांगाल? खरं तर मला संपूर्ण महाराष्ट्राला आणि या देशाला एक मनापासून हात जोडून विनंती करायची आहे की आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी या ठिकाणी जे उपस्थित आहोत आणि ज्या ठिकाणी तपोवन वाचवा, नाशिक वाचवा म्हणून जो काही प्रयत्न करतोय, यामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्हाला राजकारण नको आहे। या ठिकाणी जे कोणी सुपरस्टार किंवा जे कोणी प्रतिभावंत माणसं या महाराष्ट्रातले या देशातले येतील आणि ते जे काही वक्तव्य करतील त्या वक्तव्याचा तुम्ही जर त्याच्यातनं जर काही गैरअर्थ काढत असाल तर त्याचा या पर्यावरणाशी, या आंदोलकांशी कुठेही संबंध जोडू नका। बाबांनो, ही हात जोडून विनंती करतो, कारण शेवटी आमचा एकच फोकस आहे की आम्हाला इथले झाडं वाचवायचे, इथलं पर्यावरण वाचवायचं आहे। हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे, बाकी काही दुसरी याच्यामध्ये भूमिका नाही आहे। आम्ही फार लहान आहोत, आमची पब्लिक सिटी पण छोटी आहे, इवलीशी पब्लिक सिटी आहे आमची, आणि त्या पब्लिक सिटीवरती येऊन जर कोणी जर स्वतःचं जर काही त्याच्यामध्ये जर दृष्टिकोन ठेवून जर काही प्रयत्न करत असेल आणि तेच जर महाराष्ट्रामध्ये त्याचे जर पडसाद पडत असतील तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा वारंवार विनंती करावीशी वाटते। यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करू इच्छित नाही, कुठल्याही प्रकारचा वाद करू इच्छित नाही, कुठल्याही प्रकारचा आम्ही त्याच्यामध्ये छुपा अजेंडा ठेवू इच्छित नाही। आमची फक्त प्रामाणिक एकच भूमिका आहे की आम्हाला या तपोवनातले झाडं वाचवायचे आहेत, दॅट्स इट। आपण बघतोय की या ठिकाणी तपोवनातली ही वनसंपदा वाचवण्यासाठी वेगवेगळे आंदोलनं दररोज सुरू आहेत। लहान मुलं या ठिकाणी येत आहेत, सिने अभिनेते या ठिकाणी येत आहेत आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाचा प्रयत्न हाच आहे की इथे हे जे झाडं आहेत, जे 1800 झाडं जे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेकडनं घातला जातो आहे ते झाडं या ठिकाणी वाचावेत, यासाठी आता जो रेटा आहे तो वाढत असल्याचं बघायला मिळतं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी येणारे प्रत्येकजण झाडांना आलिंगन देत आहेत। झाडांना आलिंगन देऊन या ठिकाणी अनोख्या पद्धतीचा एक मेसेज देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे हा विरोध होत असताना दुसरीकडे पालिका प्रशासनाकडून पुनर्रोपणासाठी जर अशा पद्धतीनं मशिनरी खरेदी करण्याचा घाट घातला जात असेल तर निश्चितपणे त्याचे तीव्र पडसाद जे आहेत ते उमटल्याशिवाय राहणार नाही, अशी पर्यावरणप्रेमींची भूमिका आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।